आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे 3 किलो बटाटे आणि वाटाण्यांची भाजी। तर सगळ्यात आधी आपण बटाटे कापून बॉईल करून घेतले। बॉईल झालेले बटाटे नंतर आपण सोलून आणि त्याचे काप करून घेऊ। 3 किलो बटाट्याच्या भाजीसाठी इथं आपण अर्धा लिटर पेक्षा थोडं जास्त तेल घेणार आहोत। आपण तेल टाकून घेतले। नंतर यामध्ये जिरे टाकून घेऊ। आपण इथे हिंग टाकले। नंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे। तीन मोठे चमचे आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतली। लसणाची कच्ची चव जाईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये परतून घेणार आहोत। नंतर कसुरी मेथी टाकून त्यानंतर खोबरं मगजबीची पेस्ट टाकून घेतली आहे। इथं मी अर्धा पाव खोबरे आणि अर्धा पाव मगजबी घेतले। त्याची पेस्ट टाकून ती सुद्धा छान गोल्डन होईपर्यंत परतून घेऊ। नंतर 7 ते 8 टमाट्यांची पेस्ट टाकली आपण। नंतर कढीपत्ता टाकू। हे सगळं आपण नीट तेलामध्ये परतून घेऊ। आता मी 2 ते 2.5 चमचे यात हळद टाकून घेतली आहे। नंतर आपण इथं लाल कलरवाला तिखट टाकून घेतलं आहे। तेही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता आपण इथं 2 किलो कांद्यांची भाजून पेस्ट केली ती टाकून घ्यायची। इथं मी कांद्याची पेस्ट सुद्धा छान मिक्स करून घेतली आहे। आता इथं घरगुती मसाला टाकला आहे। गरम मसाला टाकून घेतला आहे। धने पावडर टाकून घेतली आपण आता। मी आता इथं लाल तिखट टाकून घेतलंय। यालाही आपण मसाल्यासोबत आता छान परतून घेऊ। आता इथं भिजवलेले वाटाणे टाकून घेऊ। पाव किलो वाटाणे आहेत। कसुरी मेथी टाकून घेतली। आता आपण इथं आपले 3 किलो कापून घेतलेले बटाटे टाकून घेतोय। त्यालाही मसाल्यासोबत मिक्स करून घेऊ आणि मग पाणी टाकून घेऊ। चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून आपली भाजी रेडी आहे। आता थोडा वेळ भाजीला बॉईल होऊ देऊ। आपली 3 किलोची बटाट्याची भाजी रेडी आहे।